नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओनली जीके अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तुम्ही सर्वजण जोमाने स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल। या परीक्षेत यश मिळवण्यासाठी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका म्हणजेच प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर सोडवणे अत्यंत महत्त्वाचे आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत संभाव्य आणि महत्त्वाचे प्रश्न सविस्तर स्पष्टीकरणासह पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील बरेच प्रश्न परीक्षेत वारंवार विचारले जातात। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी एक छोटीशी विनंती आहे। जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आताच खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून स्पर्धा परीक्षेशी संबंधित सर्व नवीन अपडेट्स, सराव पेपर्स आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। चला तर मग वेळ न घालवता आजच्या प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूयात। प्रश्न पहिला दिलेला आहे, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर बघा, पर्याय आहेत गंगा, ब्रह्मपुत्रा, गोदावरी आणि नर्मदा। तर भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? मला उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही कमेंट करायचं आहे तुमचं उत्तर। तर बघा, मी सांगते उत्तर का आहे। बघा, बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गंगा। भारतातील सर्वात लांब नदी ही गंगा नदी आहे। पुढचा प्रश्न बघूयात। बघा, प्रश्न पुढचा आहे, लोकमान्य ही पदवी कोणाला दिली गेली आहे? लोकमान्य ही पदवी कोणाला दिली आहे? तर बघा, पर्याय दिलेले आहेत गोपाळ कृष्ण गोखले, बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी, लाला लजपत राय। तर लोकमान्य ही पदवी खालील पर्यायांपैकी कोणाला दिली आहे? तर बघा, उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक यांना। पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे। लोकमान्य ही पदवी बाळ गंगाधर टिळक यांना दिली गेली आहे। पुढचा प्रश्न बघूयात। बघा, प्रश्न आहे, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर पर्याय आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, झाकीर हुसेन, व्ही गिरी। तर भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर बघा, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन। भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन। पर्याय क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूयात। पुढचा प्रश्न दिलेला आहे, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर बघा, जायकवाडी धरण हे कोणत्या नदीवर आहे? तर पर्याय आहेत कृष्णा, गोदावरी, भीमा आणि तापी। तर जायकवाडी धरण आहे गोदावरी या नदीवर। जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर आहे। पर्याय क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती कोण होते? तर बघा, भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती कोण होते? तर बघा, पर्याय दिलेले आहेत सी राजगोपालाचारी, पर्याय बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय सी जवाहरलाल नेहरू, पर्याय डी डॉक्टर राजेंद्र प्रसाद। तर भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती होते सी राजगोपालाचारी। पर्याय क्रमांक ए सी राजगोपालाचारी हे भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती होते। यानंतरचा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? बघा, पर्याय आहेत पोपट, मोर, कावळा, कबूतर। तर या दिलेल्या पर्यायांपैकी भारताचा राष्ट्रीय पक्षी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर कमेंट करायचं आहे। उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक बी मोर। भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे मोर। पर्याय क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूयात। भारतीय संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर बघा, भारतीय संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर हा आहे आपला प्रश्न। पर्याय काय दिलेले आहेत? महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल। तर उत्तर का आहे? बघा, भारतीय संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पर्याय क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर आहे। लक्षात ठेवा प्रश्न, भारतीय संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते। यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? पर्याय बघा, सहारा वाळवंट, गोबी, थार, कालाहारी। तर भारतातील सर्वात मोठे वाळवंट आहे थार वाळवंट। पर्याय क्रमांक सी उत्तर थार। भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? तर थार हे वाळवंट भारतामधील सर्वात मोठे वाळवंट आहे। पुढचा प्रश्न बघूयात। बघा, प्रश्न दिलेला आहे, भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झाले? भारत छोडो हे आंदोलन कोणत्या वर्षी झाले? पर्याय दिलेले आहेत 1940, 1941, पर्याय सी 1942 आणि पर्याय डी 1943। तर भारत छोडो आंदोलन हे 1942 रोजी म्हणजेच या वर्षी झाले होते। पर्याय क्रमांक सी उत्तर 1942
भारत छोडो आंदोलन हे 1942 या वर्षी झाले होते. पुढचा प्रश्न बघूयात. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच माहिती पाहिजे. बघा, पर्याय ए आहे पुणे, पर्याय बी नागपूर, पर्याय सी मुंबई आणि पर्याय डी नाशिक. तर महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तर उत्तर पर्याय क्रमांक सी मुंबई. महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. मित्रांनो, जर तुम्हाला हे प्रश्न आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि दररोज अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचा पुढचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. चला तर आपण पुढचा प्रश्न बघूयात. बघा, प्रश्न दिलेला आहे, सूर्य हा कोणत्या प्रकारचा तारा आहे? सूर्य हा कोणत्या प्रकारचा तारा आहे? अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे हा, वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे. त्यामुळे बघा, पर्याय समजून घ्या. लहान तारा, मध्यम तारा, मोठा तारा आणि लाल तारा. सूर्य हा कोणत्या प्रकारचा तारा आहे? तर पर्याय बी मध्यम तारा हे उत्तर अगदी बरोबर आहे. सूर्य हा मध्यम तारा या प्रकारचा तारा आहे. पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय फूल कोणते आहे? भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच माहिती असायला पाहिजे. अगदी सोपा प्रश्न आहे आणि वारंवार येणारा हा प्रश्न आहे. बघा, पर्याय दिलेले आहेत. ए पर्याय गुलाब, बी कमळ, सी जाई आणि डी मोगरा. भारताचा राष्ट्रीय फूल कोणता आहे? तर पर्याय क्रमांक बी कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. बघूयात पुढचा प्रश्न, सह्याद्री पर्वतरांग दुसऱ्या नावाने काय ओळखली जाते? सह्याद्री पर्वतरांग ही दुसऱ्या नावाने कोणत्या नावाने ओळखली जाते अजून? तर बघा, पर्याय ए आहे हिमालय, अरवली, पश्चिम घाट, पूर्व घाट. तर सह्याद्री पर्वतरांग ही दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखली जाते? तर बघा, पर्याय क्रमांक सी उत्तर आहे पश्चिम घाट. सह्याद्री पर्वतरांग ही दुसऱ्या नावाने म्हणजेच पश्चिम घाट या नावाने ओळखली जाते. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न आहे, RBI ची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? RBI ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बघा, पर्याय 1935, 1947, 1950 आणि पर्याय डी 1920. RBI ची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली? तर 1935. पर्याय क्रमांक ए उत्तर आहे 1935 रोजी RBI ची स्थापना झाली. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न काय आहे, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बघा, पर्याय काय आहेत? पर्याय ए आहे चंद्रपूर, पर्याय बी अमरावती, पर्याय सी गोंदिया आणि पर्याय डी नागपूर. तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक ए उत्तर आहे चंद्रपूर. ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न बघूयात. बघा, प्रश्न आहे, स्वच्छ भारत अभियान कधी सुरू झाले? स्वच्छ भारत अभियान हे कधी सुरू झाले? पर्याय 2012, 2013, 2014 आणि 2015. तर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक सी 2014 रोजी स्वच्छ भारत अभियान हे सुरू झाले. बघा, यानंतरचा प्रश्न काय आहे, भारताचा पारंपरिक राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर उत्तर काय आहे? बघा, पर्याय बघूयात. क्रिकेट, हॉकी, कबड्डी, फुटबॉल. या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहिती असायला पाहिजे. भारताचा पारंपरिक म्हणजेच भारताचा नॅशनल खेळ कोणता आहे? तर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक बी हॉकी. भारताचा पारंपरिक राष्ट्रीय खेळ आहे पर्याय क्रमांक बी हॉकी हा खेळ. पुढचा प्रश्न बघूयात. नाशिक शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? प्रश्न काय आहे, नाशिक हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? तर बघा, पर्याय आहेत कृष्णा, गोदावरी, भीमा आणि तापी. तर कोणत्या नदीच्या काठी नाशिक शहर आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गोदावरी या नदीच्या काठी नाशिक शहर हे आहे. पुढचा प्रश्न बघूयात. बघा, प्रश्न आहे, चंद्रयान 1 ही मोहीम कोणत्या वर्षी झाली होती? तर बघा, पर्याय ए 2005, पर्याय बी 2006, पर्याय सी आहे 2008 आणि पर्याय डी आहे 2010. तर चंद्रयान 1 ही मोहीम कोणत्या वर्षी झाली? तर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक सी 2008 या वर्षी चंद्रयान 1 ही मोहीम झाली होती. पुढचा प्रश्न बघा, यानंतरचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? बघा, पर्याय ए महाराष्ट्र, पर्याय बी मध्य प्रदेश, पर्याय सी राजस्थान आणि पर्याय डी उत्तर प्रदेश. तर उत्तर काय आहे? राजस्थान. भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? पर्याय क्रमांक सी राजस्थान हे राज्य भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. तर बघा, हे होते आजचे महत्त्वाचे प्रश्न. यातील किती प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहिती होती ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा ओनली जीके अकॅडमी हे यूट्यूब चॅनल.